टीव्ही समोर बसू नका. आपला नेता कुठल्या पक्षासोबत सेटलमेंट करेल, कुठल्या पक्षातून बाहेर पडेल आणि कुठल्या पक्षासोबत युती करेल काही सांगता येत नाही. धडकी भरवणारा निर्णय कदाचित नेता घेतो की काय असं कार्यकर्त्याच्या मनात चाललं. दुसऱ्या बाजूला पक्षाच्या उमेदवाऱ्या आता जाहीर होऊ लागल्या. इच्छुकांची एका मतदारसंघात एक डझनची यादी आहे आणि एवढे इच्छुक असून सुद्धा जे पहिल्यापासूनच उमेदवारी घेऊन रगड पैसा कमवलेला आहे, अशांनाच पैशावाल्यांनाच पक्ष उमेदवारी देतोय. त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी नेते मात्र महामंडळ किंवा राज्यमंत्री दर्जा अशी बोळवण करतायत. दुसऱ्या बाजूला विरोधकांमध्ये मात्र चलबिचल वातावरण सुरू आहे. एकमेकांच्या विरोधात नाराजगी, या विदर्भातल्या जागा माझ्या, मराठवाड्यातल्या सुद्धा आमच्या, पश्चिम महाराष्ट्र आम्ही सोडणार नाही आणि कोकणात किंवा खानदेशात आम्ही शांत बसणार नाही, अशा ज्या काही एकमेकांच्या ओढाओढीच्या राजकारणात नेतेच अस्वस्थ नाहीत, ज्यांना उमेदवारी मिळणार आहेत ते पण अस्वस्थ आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कार्यकर्ते मात्र ह्या झुल्यावरून त्या झुल्यावर, त्या झुल्यावरून ह्या झुल्यावर नुसतं फिरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अचानक बातमी आली, महाराष्ट्रात खळबळ झाली. बातमी याच माध्यमांनी ब्रेक केली. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये जी सहानुभूतीची लाट आहे, अर्थात ती महाविकास आघाडीच्या बाजूने असली तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना मात्र त्याचा फायदा होईल असं वाटतं. उद्धव ठाकरे फुल कॉन्फिडन्स मध्ये आहेत, सत्तेत आपणच येणार आहे, पण काँग्रेस पाठीमागं सरकायला तयार नाही. राष्ट्रवादी दिलच्या आहेत त्या जागेवर जरी खुश असली, दिल त्या जागेत जरी समाधानी असली, तरी काही मोजक्याच्या आणि वादग्रस्त जागेवर राष्ट्रवादी सुद्धा अडू नये. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आज माध्यमांनी सांगितलं, बघा फार भयानक गोष्ट आहे आणि परत ठाकरेंचं भाजप कनेक्शन ऍक्शन मोडवर आहे असं दिल्लीतलं काँग्रेसचं सूत्र सांगतंय. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाला. शिवसेना स्वबळावर लढणार, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी, शिवसेनेची महाराष्ट्रात ताकद दाखवण्यासाठी स्वतःचा झेंडा आणि स्वतःचा दांडा हातात घेणार. काँग्रेसची नाराजगी, राष्ट्रवादीला सहज सोबत घेऊन पुढे जाणारी काँग्रेस आता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीची पूर्वीची आघाडी, पूर्वीच्या जागा तशाच ठेवून शिवसेनेसोबत जुळून घ्यायला नाही तयार, म्हणून संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरेंचे इतर नेते काय भाजपची घंटा परत वाजवणार. काय चाललंय महाराष्ट्रात? महाराष्ट्रात द्वंद्व युद्ध सुरू आहे, महाराष्ट्र संभ्रमात आहे. हे जरी निर्विवाद सत्य असलं, काँग्रेसची सूत्र खोटं बोलणार नाहीत. राष्ट्रीय स्तरावर देश आणि राज्य पातळीवर काय घडतं आणि काय घडवायचं हे दिल्लीतूनच ठरतं. मग ते सत्ताधाऱ्यांचं सुद्धा ठरतं आणि विरोधकांचं सुद्धा ठरतं. फक्त मातोश्री मुंबईत आणि महाराष्ट्रात असल्यामुळे त्यांना दिल्लीला जायची गरज नाही, दिल्लीच्या नेत्यांचे उंबरे झिजवायला जायची गरज नाही. पण राज्यात आघाडी पण टिकवायची, जागा पण ताकदीनं जास्त घ्यायच्यात आणि सत्ता आल्यावर परत खुर्चीवर पण बसायचंय. हा जो सत्तेचा सारीपाट आहे त्याच्यावर उद्धव ठाकरे मात्र प्रचंड आरूढ असताना दिसत आहेत. या सगळ्या गोंधळात महाराष्ट्राचं काय होणार आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याने कुणाचा झेंडा घेऊ हाती म्हणून गाणं म्हणायचं, या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी संतोष शिंदे. मी जे बोलतो कदाचित ते 100% खोटं नसलं तरी, खरं तुम्ही समजत असलात तरी, मी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. म्हणून संतोष शिंदे जे बोलतोय ते ठामपणे बोलणार. सगळ्यात महत्वाचं, संतोष शिंदे जी भूमिका मांडतोय ती महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडणार. आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, आपलं लाडकं हे जे सामाजिक विचारपीठ आहे, युट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा, शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, आपल्या लोकांपर्यंत पाठवा.
पाणी प्रचंड तापलेलं आहे, तापू द्या. विधानसभेचं पाणी गरम झालंय, नेत्यांचा पारा सुद्धा गरम झालाय. कार्यकर्ते ऍक्शन मोडवर आहेत, इच्छुकांनी तर बाजारच मांडलाय. ज्या ज्या पक्षाचे मातब्बर नेते आहेत, महाराष्ट्रात शिंदे फडणवीस पवारांची सत्ता असल्यामुळं शिंदेचा वर्षा बंगला हा इच्छुकांसाठी आणि नाराज लोकांसाठी सध्या हेडक्वार्टर आहे, तक्रार निवारण केंद्र झालंय. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बांगला सुद्धा आता कार्यकर्त्यांना आधार केंद्र वाटायला लागलंय. प्रश्न सुटत नाही. उमेदवारी द्या म्हणलं तर दिल्या नाहीत. 99 लोकांची यादी जाहीर केली, काही जणांना रिपीट केलं. लोक त्या मतदारसंघातले नाराज आहेत. जर आत्ताची टर्म त्यांनी सत्ता उपभोगली, काम झिरो केलेलं आहे आणि 15-15 जर विरोधी इच्छुक उमेदवार त्यांच्या विरोधात असतील, अख्खा मतदारसंघ नाराज असेल, तर त्यालाच का उमेदवारी दिली म्हणून वर्षा बंगल्यावर त्या ठिकाणी गळे काढले जात आहेत. तर तिकडं अजित पवार मात्र आज यादी जाहीर करायची ह्या म्हणजे इच्छेपोटी एबी फॉर्म सुद्धा वाटून बसलेत जे विद्यमान आमदार आहेत त्यांना. विद्यमान आमदारांना घरी बसवण्याची ताकद भाजप शिवाय दुसऱ्यात कुणावर नाही, कारण 15-16 आमदारांना वेटिंगवर ठेवण्याचं काम फक्त आणि फक्त भाजपने केलंय. भाजप काय करू शकतं उभ्या महाराष्ट्राला माहितीये. सत्तांतर आणि महाविकास आघाडीची सत्ता घालून देवेंद्र फडणवीसांनी आणि शहासाहेबांनी ज्या पद्धतीचं राजकारण केले, प्रत्येक जण म्हणतोय हे काहीही करू शकतात. स्वतः सौभाग्यवती फडणवीसच सांगतात की फडणवीस साहेब रात्री जे गायब होतात, रात्रभर काय करतात, वेश बदलून जातात किंवा रोज एक नेता फोडण्याचं काम करतात आणि रोज एकाला गळाला लावण्याचं काम करतात. त्यांच्या डोक्यात सतत राजकारणाची चक्र सुरू आहेत, म्हणून तर महाराष्ट्राचं राजकारण हल्लंय. प्रस्थापित देशाच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात गाम फोडण्याचं काम त्याच फडणवीसांनी केलंय. त्याच फडणवीसांनी अजून एक गेम साध्य केलाय, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. खरंच ती गोष्ट खरं असेल का? संजय राऊतांचं आणि अमित शहा साहेबांचं बोलणं झालं असेल का? फोनवर झालंय बोलणं अशी चर्चा सुरू आहे. तर मग उद्धव ठाकरे स्वतंत्र 288 जागा लढवणार का? जर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना 288 जागा 100% लढणार असेल, तर मग ते काँग्रेसला सोबत घेणार नाही किंवा शरद पवारांना सोबत घेणार नाही किंवा ह्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल, मग शिवसेनेसोबत असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं ज्या काही 25 जागा मागितल्यात, मग 288 मध्ये संभाजी ब्रिगेडचा सुद्धा उद्धव ठाकरे सन्मान करणार का? त्यांना 25 जागा देणार की अजून 1-2 कमी जागा देतील किंवा जास्त जागा देतील, पण इथे टिकून ठेवतील? कारण उद्याचा महाराष्ट्र भगवा त्यांचा, आमचा, तुमचा, सगळ्यांचा एक जरी असला तरी दांडा विचाराचा असणं गरजेचं आहे. दांडा ह्या महाराष्ट्राला खरंच विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारा असेल तर तो फायदेशीर असेल. म्हणून जर उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा असेल तर शिवसेनेला चांगले दिवस येतील का? आणि शिवसेनेला कदाचित असं वाटतंय, अशी कुजबूज आहे मंत्रालय ते दिल्ली आणि व्हाया संपूर्ण महाराष्ट्र, की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सहानुभूतीचा फायदा जर राष्ट्रवादीनं अर्थात शरद पवारांनी आणि काँग्रेसनी उठवला तर मग शिवसेनेचं नुकसान होईल. मग शिवसेनेनी स्वतःच्या आयडेंटिटीवर स्वतःच जर सगळ्या जागा लढवल्या तर काय होईल? म्हणून याची चक्र परत दिल्लीतून फिरलेले आहेत अशी कुजबूज सध्या सुरू आहे. माध्यमांमध्ये सुरू आहे, तुमच्या माझ्या बोलणाऱ्या लोकांमध्ये सुरू आहे, उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. खरं काय खोटं काय याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. ना माध्यम खात्री देतात, ना तुम्ही आम्ही देतो. आपण तर बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यावर चर्चा करतो. जर महाराष्ट्र या जातीवादी किंवा महागाई, बेरोजगारीतून, सगळ्या अडचणीतून, संकटातून आणि या सत्ताधाऱ्यांच्या हातातून काढून घ्यायचं असेल, सध्या एकी हेच बळ आहे.
एकत्र आल्याशिवाय उद्धव ठाकरे परत सत्तेत बसू शकणार नाहीत, शरद पवार परत सत्तेत बसू शकणार नाहीत, राहुल गांधी नामांना पटोले बाळासाहेब थोरातांपर्यंत कोणीही सत्तेत बसू शकणार नाही जर ह्यांनी सगळे एकत्र मिळून लढले नाहीत तर. सगळ्यात महत्वाचं जे हरियाणात झालं ते महाराष्ट्रात होऊ द्यायचं नसेल. महाराष्ट्र तर हरियाणाच काय, युपी बिहारी दिल्लीपेक्षा फार मोठा आणि सक्षम आहे, वैचारिक सामाजिक आणि बौद्धिक दृष्ट्या सुद्धा. जर लोकांनी विश्वास दिला आणि लोकांचा विश्वास पटला तर सध्याचं सरकार सुद्धा पडण्याची ताकद आणि विरोधक सत्तेवर येण्याची हिंमत ह्या महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनगटात आणि बोटात सुद्धा आहे, कारण मतं ते देणार आहेत. पण या सगळ्या गोंधळामध्ये अस्वस्थ ठाकरे का वाटतात, अस्वस्थ पटोले का वाटतात, अस्वस्थ पवार का वाटतात, का लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण केला जातोय मीडिया आणि त्यांच्या पक्षातून. काँग्रेसमध्ये एवढी हिंमत कुठून आली स्वबळावर लढण्याची? काँग्रेस दुसऱ्याचं समजून घ्यायला तयार नाही का? काँग्रेस स्वतःचाच शत्रू असल्यामुळं स्वतःच्याच पायावर स्वतः दगड मारून घेणार आहे. कुठंतरी एका क्षणाला थांबलं पाहिजे, सेटलमेंट केली पाहिजे, एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्र ताब्यात घेतला पाहिजे. आज जर महाराष्ट्र ताब्यात घेतला नाही, इथून पुढचे बरेच 5-10 वर्षाचं एक्सटेन्शन मोदी साहेबांना, फडणवीस साहेबांना, शहा नड्डा आणि फडणवीस साहेबांना मिळेल. त्याच्यात एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब सत्तेचे सहभागी वाटेदार म्हणून हे यशस्वी राहतील. आता प्रश्न उद्धव ठाकरेंच्या अमित शहा कनेक्शनचा आहे, संजय राऊतांचा आणि शहा साहेबांच्या झालेल्या फोनचा आहे. हे काँग्रेसवाले सांगतात की होय हे कदाचित यांचं बोलणं झालंय, हे जागा वाटपासाठी आहे, स्वतंत्र लढण्यासाठी आहे, काँग्रेसला सत्तेत येऊ द्यायचं नाही याच्यासाठी आहे का महाराष्ट्रात बदल होण्यासाठी तुम्ही सक्षमपणे लढा, लोक तुमच्या पाठीशी राहतील असा स्वतःचा ठाकरेंचा निर्णय आहे. या निर्णयातून महाराष्ट्राचं काय भलं होणार असा जर प्रश्न शोधला, तुम्ही 5 मिनिटं विचार करा, परत कमेंट करून मला सांगा की महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन केलेली लढाईच तुम्हाला विजयाच्या वाटेनं घेऊन जाईल. तुम्ही वैयक्तिक लढाईला गेलात, वैयक्तिक लढाई खेळलात तर तुमचा पराभव अटळ आहे, तुमचा पराभव यासाठी सुद्धा अटळ आहे. तिकडं मात्र 3 पक्षाचं जुगाड इतकं परफेक्ट बसवलंय, सत्तेमध्ये राहणारी लोक आहेत, हजारो करोडो रुपये पाण्यासारखे वाहतील आणि मग ते सत्तेमध्ये येतील आणि तुम्हाला कात्रजचा घाट दाखवला जाईल. असंच होईल का कसं होईल? स्वतंत्र लढतील का एकत्र येतील? हा उद्याचा 8 दिवसाचा काळच सांगेल, एवढंच या माध्यमातून सांगता येईल. पण मतदार म्हणतात लढेंगे और जीतेंगे. धन्यवाद.